बंदुकीच्या नळीतून क्रांती घडवण्याचं स्वप्न बघितलं चारू मुजुमदारनं. चारू मुजुमदारचं स्वप्न पुढे नेलं कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स आर्ट ग्रुपच्या माध्यमातून. त्यानंतर ते स्वप्न पुढं नेलं गणपती उर्फ मुप्फारा लक्ष्मणराव यांनी पीपल्स आर्ट ग्रुपच्या माध्यमातून. एकूणच 40 वर्षातला माओवादी विचारधरणी असलेल्या संघटनेचा प्रवास आता संपण्याच्या मार्गावर आला आहे, किंबहुना संपला आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र हे सहजासहजी घडलं का? नाही. या शेकडो जवानांचे बळी गेले आहेत, जीव गेले आहेत, नागरिकांचे जीव गेले आहेत. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या काही घडामोडी मी तुम्हाला दाखवणार आहे. मी सध्या आहे पुवर्ती गावात. हे सगळं तुम्ही बघू शकता. हा अतिसंवेदनशील भाग म्हणजे देशात काश्मीरनंतर सगळ्यात अतिसंवेदनशील भाग जो सुकमा जिल्हा होता, त्या सुकमा जिल्ह्यातला पुवर्ती हिडमा हे मोठं नाव आहे. आणि कुख्यात माओवादी असं बटालियनचा कमांडर असलेल्या हिडमाच्या गावात त्या ठिकाणी पोलीस ठाण्याची उभारणी असेल, हे खूप महत्त्वाचं मिल्का पत्तर होतं. कारण बटालियन ही माओवादी संघटनेचा आत्मा होती आणि त्या बटालियनला जवळपास नेस्तनाबूत करण्याची भूमिका सुकमा पोलिसांनी बजावली आणि त्याचं नेतृत्व केलं एका मराठी पोलीस अधिकाऱ्यानं. मी तुम्हाला आज त्या अधिकाऱ्यांसोबत संवाद करून सांगणार आहे की माओवाद देशातून संपवण्यामध्ये त्या आपल्या एका मराठी अधिकाऱ्यानं काय भूमिका बजावली आहे. मी सध्या पुवर्ती गावात आहे आणि तुम्ही न्यूज 18 मराठी पाहतात. माझ्यासोबत आहेत किरण चव्हाण, जे सुकमाचे पोलीस अधीक्षक आहेत आणि कोल्हापूरच्या मातीतले हे किरण चव्हाण तब्बल 4 वर्ष सुकमामध्ये SP म्हणून कार्यरत होते आणि त्यांनीच हिडमाच्या बालेकिल्ल्यातून त्याला हुसकावून लावलं. आपल्यासोबत स्वतः किरण चव्हाण सर आहेत. नमस्कार सर. तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गावापर्यंत येणं हे कधी विचारही केला नव्हता. 2021ची जी टेकुलगुडमचा हल्ला झाला त्यावेळी मला टेकुलगुडमपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा 2 व्हीलर पर्यंत मला प्रवास खूप कठीण वाटत होता. आणि आता मी वाहनातून आलो आहे आणि तुम्ही इनोव्हावर म्हणजे या भागात लाल दिवा लावून तुम्ही आला. हे काय, हे हा चमत्कार कसा झाला? जसं तुम्ही सुकमाची पार्श्वभूमी सांगत होता, तर सुकमा हा असा क्षेत्र आहे ज्या ठिकाणी आपल्या माओवाद्यांच्या लढाईमध्ये सगळ्यात जास्त जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत. माओवाद्यांची जी बटालियन नंबर 1 होती त्याचा कमांडर हिडमा होता. पण हिडमाच्या व्यतिरिक्त जे तेलुगू लीडर होते, जसे देवजी झाले, अन्य जे तेलुगू लीडर वगैरे होते, सुजाता यांच्या ठिकाणी राज्य होतं. आणि ही जी एक जवळपास 200 गावं आहेत, आपण सुकमा आणि बिजापूर दोन्ही जिल्ह्यातले म्हणू, त्या ठिकाणी पूर्ण बटालियनचा वावर होता. आणि पुवर्तीचे जे गाव आहे त्या ठिकाणीच बटालियनचं नेतृत्व होतं. हिडमा आणि हिडमानंतर बारसेदेवा हे ज्याचं हिडमाचं घर आहे, त्याची मम्मी पण बसली आहे. संपूर्ण हा घर हिडमाचं घर आहे. हिडमाचं घर आहे पूर्ण. तर ह्या ठिकाणी आम्हाला येण्यासाठी भरपूर डिफिकल्ट होतं, कारण की आपण बघतोय टेकलगुडम याच्या मागचं जे गाव आहे ते टेकलगुडम होतं. सलगेरनंतर आम्ही ज्यावेळी ह्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला तर 2024मध्ये 500 नक्षलींनी आमच्यावर अटॅक केला होता आणि ते 4 तास ती मुठभेड सुरू होती. मी पण त्याच ठिकाणी होतो आणि 4 तासानंतर ती मुठभेड, त्याच्यामध्ये जिल्हा पोलीस, DRG, CRPF, कोब्रा या जवानांनी आपले जवानचे प्राण लावला. आपले 3 जवान त्यामध्ये शहीद झाले. पण आम्ही तिथून त्या बटालियनला हुसकावून लावण्यात सक्सेस झालो. आणि त्यानंतर मग पुढच्या 15 दिवसामध्ये फेब्रुवारी 2024मध्ये पुवर्ती या कॅम्पची, म्हणजे पोलीस ठाणा आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी ओपन करण्यात आलं. आणि याच्यानंतर पुढे लगभग 8 कॅम्पची स्थापना करण्यात आली. सर मला एक सांगा, सॉरी मी तुम्हाला थांबवत आहे, पण हा जो प्रवास आहे यामध्ये हा रस्ता खूप महत्वाची बाब आहे. कारण हा रस्ता नसल्याशिवाय इथं लोक म्हणजे तुम्ही सुद्धा पोहोचणं कठीण होतं. हा रस्ता नेमकं कसं तयार झाला? म्हणजे ते ज्यावेळी आपण बघतोय की 2021मध्ये ज्यावेळी या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी आपले 23 जवान शहीद झाले होते टेकलगुडममध्ये. पुवर्तीच्या टेकलगुडमचा हल्ला कसा होता? हल्ला म्हणजे बटालियन ज्यावेळी TCOC नावाची संकल्पना राबवते, ह्या क्षेत्रातले जेवढे माओवादी वगैरे होते त्याच्या व्यतिरिक्त TSC झाले आणि अन्य जे ग्रुप आहेत वेस्ट बस्तर वगैरे, असे 600-700 नक्षली मिळून त्यांनी 2021मध्ये तो हल्ला केला होता. आणि त्यावेळी आपले जे जवान होते कोब्रा, STF आणि DRGचे जवळपास 23 जवान त्याच्यामध्ये शहीद झाले होते. आणि एक कोब्रा जवानाचं त्यांनी किडनॅपिंग पण केलं होतं. ते हत्यार वगैरे पण ते लुटून घेऊन गेले होते. म्हणजे तुम्ही एक संकल्पना बघू शकता की किती भयंकर होतं सिच्युएशन्स. आम्ही त्यानंतर मग पुन्हा 2024मध्ये या ठिकाणी एंट्री करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पण आम्हाला अटॅकचा सामना करावा लागला. पण त्यानंतर आम्ही ते दोन्ही कॅम्प यशस्वीपणे लावले, टेकलगुडम पुवर्ती. आणि त्यानंतर मग आम्ही हा रोड BROला दिला आहे बनवायला. आणि आता BRO त्याचं काम सुरू आहे. आपण बघताय की आपण इनोवा आणि बाकी अन्य गाड्या घेऊन आता येतो या ठिकाणी. आणि हा रोड पुन्हा बिजापूर,
तिकडे तेलंगणा तिकडे पण जातो. त्यामुळे गावकऱ्यांसाठी खूप सुविधा झाली आता या ठिकाणी. रस्ता तर खूप महत्वाची बाब आहे. मला एक सांगा, तुम्ही ऍडिशनल SP म्हणून सुकमामध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही SP म्हणून या ठिकाणी तुमचा हा यशस्वी कार्यकाळ आहे. तर तुम्हाला पहिली पोस्टिंग जेव्हा छत्तीसगडमध्ये मिळाली, तुमच्या आणि घरच्यांच्या काय भावना होत्या? नाही, नक्कीच. म्हणजे सुकमा आणि जे बस्तर आहे त्याला थोडंसं भीतीचं वातावरण होतं की घरातल्यांची जास्त चिंता होती. मी तर पोलीस ऑफिसर होतो, ट्रेनिंग पण झालं होतं, थोडं एवढी नव्हती माझ्या मनामध्ये. पण त्यानंतर मग मी एकदा या ठिकाणी आलो. जसं आपण म्हणतो की पाण्यात पडल्यानंतर पोहायला पण माणूस शिकतो, तसं सावकाश सावकाश या ठिकाणी जी इन्सर्जन्सी आहे ती पहिल्यांदा मी शिकायला सुरुवात केली. छोट्या छोट्या ऑपरेशनमध्ये ज्यावेळी मी ॲडिशनल SP ऑपरेशन होतो त्यामध्ये जायला सुरुवात केली. जवानांचे इंटरॅक्शन्स केलं, त्यांचे प्रॉब्लेम समजले मला दोन्ही, मतलब DRGचे काय प्रॉब्लेम आहेत, CRPFचे काय प्रॉब्लेम आहेत. मग ॲडिशनल SPचा पिरियड होता तो माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होता, कारण की त्यावेळी मी जंगलामध्ये जास्त राहिलो. 6-7 महिने मी 13 महिन्याच्या माझ्या कालावधीमध्ये 6-7 महिने मी तर जंगलामध्ये राहिलो असेल आणि ऑपरेशन्स वगैरे जे केले, कॅम्प जे एस्टॅब्लिश केले आणि गावकऱ्यांशी संवाद पण त्यावेळी साधला. आणि मग गावकऱ्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, जवानांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सगळे समजले. मी ज्यावेळी SP झालो त्यावेळी ते जे नॉलेज आहे ते मला कामाला आलं. 2021, 2022, 2023 पर्यंतचा हा कार्यकाळ किती कठीण होता सुकमामध्ये तुम्ही असताना? हा संपूर्ण सुकमा किंवा लगतचा संपूर्ण बिजापूर असेल, दंतेवाडा असेल, महाराष्ट्राची बॉर्डर आहे इकडं, एकूण दंडकारण्य, काय अवस्था होती संपूर्ण? म्हणजे तेच की आम्ही ज्या ठिकाणी सिक्युरिटी फोर्सेस पण पाय ठेवायला म्हणजे IDनं त्या ठिकाणी पाय उडायचा, ऑपरेशन करायला जायचं होतं त्या ठिकाणी ॲम्ब्युशेस व्हायचे, कुठलंही गव्हर्नमेंट मशिनरी या ठिकाणी येऊ शकत नव्हती. अशावेळी आम्ही मागची 3 वर्ष बघतोय की माननीय गृहमंत्रीजींनी आम्हाला टार्गेट दिलं की 2026 पर्यंत हे टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मग त्यावेळी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स आम्ही या ठिकाणी राबवले, म्हणजे मोठे मोठे ऑपरेशन. त्याच्यामध्ये कॅम्प पण एस्टॅब्लिश केले गेले आणि मोठे एन्काउंटर पण झाले. जसं एका एन्काउंटरमध्ये 17 नक्षली मारले गेले, एका एन्काउंटरमध्ये 12 नक्षली मारले गेले. त्या व्यतिरिक्त करगटावलं एक मोठं ऑपरेशन झालं, त्याच्यामध्ये सगळे जवान वगैरे त्या ठिकाणी पार्टिसिपेट झाले. मला एक तुम्हाला सांगतो, मला एक सगळ्यात महत्त्वाचा विचारायचा आहे की सुकमा हा देशात काश्मीरच्या नंतर सगळ्यात असुरक्षित जिल्हा होता सुरक्षा दलांच्या दृष्टीनं. मोठे मोठे हल्ले झाले आहेत. एकूण सुकमामध्ये किती मोठे हल्ले झाले आहेत आणि किती जवान आपले शहीद झाले आहेत त्याच्यामध्ये? हा, सुकमामध्ये आपण देशातला सगळ्यात मोठा हल्ला जर म्हणतो तर सुकमाचा आहे. 2010 मध्ये ताडमेटलाचा जो हल्ला झाला होता त्या ठिकाणी आपले 76 जवान, 75 CRPFचे आणि 1 पोलीस जवान शहीद झाले होते. त्यानंतर बुरकापालमध्ये 25 जवान शहीद झाले होते. मिनपा 2020 झाली घटना, त्याच्यामध्ये 17 जवान शहीद झाले आणि टेकलगुडम जे 21 आहे त्या ठिकाणी 23 जवान शहीद झाले. असे आणखी त्याच्या व्यतिरिक्त असे छोट्या मोठ्या घटना, त्याच्यामध्ये 10-8 जवान, असे भरपूर घटना या ठिकाणी झाल्या. ज्या ओव्हरऑल कॅज्युलिटी आहेत सुकमा जिल्ह्यात ते 600पेक्षा जास्त आहेत. आणि सुकमामध्ये एक पोलीस स्टेशन आहे चिंतागुफा म्हणून, त्या पोलीस स्टेशनमध्ये 180पेक्षा जास्त जवान शहीद झालेले आहेत. त्याच्यावरून आपण याची एक कल्पना करू शकतो की किती मोठं चॅलेंज आणि चुनौतीपूर्ण हे संकल्पना होते. मला एक सांगा की चिंतागुफा, चिंतलनार ही अशी नावं आहेत की ज्या ठिकाणी म्हणजे निवडणुकीच्या दिवशी भरपूर गोष्टी घडायच्या. म्हणजे तुम्ही असताना SP असताना जी निवडणूक झाली आहे तर किती ठिकाणी त्या दिवशी चकमक झालेली आहे, कशा घडामोडी? ज्या ठिकाणी आपण 2023 ज्यावेळी विधानसभाची निवडणूक बघितली तर त्या ठिकाणी 4 ठिकाणी फायरिंग सुरू होतं लगातार. त्या फायरिंगमध्ये आपण बघतोय की पेंडामध्ये मोठ्या प्रमाणात फायरिंग सुरू होतं, मिनपामध्ये मोठ्या प्रमाणात फायरिंग सुरू होतं आणि लखापालमध्ये मोठ्या प्रमाणात फायरिंग सुरू होतं. एक CRPFचा इन्स्पेक्टरचा पाय त्यामध्ये जखमी झाला होता आणि 4 जवानांना गोळ्या लागल्या होत्या. आणि ते इलेक्शन करणं म्हणजे सगळ्या ठिकाणी फायरिंग सुरू आहे तरी पण ते इलेक्शन सुरू होतं. आणि मी तुम्हाला सांगतो त्या मतदानात त्यावेळी 64% मतदान झालेलं आहे तरी पण सुकमात आणि जवळपास 25,000 फोर्स डिप्लॉय होती त्या इलेक्शन करण्यासाठी या ठिकाणी. चुनौतीपूर्वक होते, पण एक ते जे मतदान झालेलं आहे ते थोडंसं आपल्या लोकशाही प्रतिवरचं विश्वास जो लोकांचा ते पण दर्शवतं. मला एक सांगा सर, सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं हिडमा हे नाव खूप मोठं नाव होतं आणि हिडमाची बटालियन हा काय प्रकार आहे? हिडमाच्या नेतृत्वातली बटालियन कशी ऍक्टिव्ह होती? या ठिकाणी जर आपण बघतोय की हा या ठिकाणी जसं तुम्ही कोंडापल्ली सीताराम यांचं सांगत होता, 1990 नंतर ज्यावेळी मोठ्या प्रमाणात माओवादी ह्या ठिकाणी आले तर त्यांनी इथल्या लोकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मग मोठ्या प्रमाणात त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी सुरुवातीला जे बेसिक इश्यू होते इथल्या लोकांचे, जसं तेंदुपत्ता झालं, नाहीतर मग फॉरेस्ट जे थोडंसं होतं, काही नियम्स वगैरे इथल्या गावांमध्ये असंतोष होत वगैरे होता, त्या मुद्द्यांना धरून त्यांनी लोकांमध्ये काम सुरुवातीला केली. आणि काम सुरू केल्यानंतर मग या ठिकाणी त्यांनी रिक्रुटमेंट सुरू केलं आणि त्यानंतर मग त्यांनी पोलीस ठाण्यांवर अटॅक करायला सुरुवात केली. मग ह्या सुकमा आणि बिजापूरचा जो एरिया आहे ज्या ठिकाणी आपण थांबलेलो आहे, देशात जे माओवादी संघटनेमध्ये सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट झालेलं आहे ते इथून झालेलं आहे.
मग त्यामुळे कुठेही जरी नक्षली मारला गेला, तो बिजापूरमध्ये असेल, नाहीतर गडचिरोलीमध्ये असेल, ओडिसामध्ये असेल, तर तो सुकमा नाही तर बिजापूर ह्या क्षेत्रातला जादाचं जादा असण्याची संभावना आहे. आणि रिक्रुटमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात भेटल्यामुळं कंपनी नंबर 3 कंपनी नंबर 8मधून त्यांनी बटालियनची स्थापना 2008मध्ये केली आणि ह्या बटालियनच 2010मध्ये ताडमेटला जी घटना आहे ती घडवून आणली. आणि बटालियनबरोबर अन्य जे घटक होते ते सगळे मिक्स व्हायचे आणि इथल्या जे नक्षलींची संख्या होती 600 ते 700 होऊन जायची. ते TCOC नावाची संकल्पना राबवायचे. मग त्यामुळे त्या TCOCमध्ये मोठ्या मोठ्या घटना सुकमा जिल्ह्यामध्ये झाल्या. 76 जवानांनी जो हल्ला 76 जवान जे शहीद झालेले आहे ताडमेटलच्या घटनेत, त्या घटनेचं नेतृत्व हिडमानी केलं असं सांगितलं जातं. नेमकं कशा पद्धतीनं तो अटॅक होता? म्हणजे मी ते म्हणतोय की फक्त हिडमान होतं त्याच्यामध्ये, तेलुगू लीडर पण होते, जसं देवजी वगैरे त्याचा एक महत्त्वाचा रोल होता त्याच्यामध्ये, सुजाता झाला. आणि हिडमा बटालियन कमांडर होता. ऑफकोर्स बटालियन मोठा सेक्शन होता आणि 2010मध्ये फोर्स ऑपरेशनसाठी निघाली होती चिंतलनार कॅम्पमधून. पण जी जवानाची संख्या होती ती 80च्या आसपास होती आणि जी नक्षली होते ते 500च्या संख्येमध्ये वगैरे होते. त्यावेळी गावकऱ्यांचं पण मोठ्या प्रमाणात मतपरिवर्तन नक्षल्यांनी केलं होतं. त्यामुळे सूचना वगैरे पोलिसांना भेटत नव्हती आणि गावकरी नक्षलींना सपोर्ट वगैरे करायचे. 2010मध्ये टावर वगैरे त्यावेळी टावर वगैरे नव्हतं, त्यामुळे पोलिसांना जास्त सूचना वगैरे त्यावेळी भेटली नव्हती. मग फोर्स ज्यावेळी 2-3 दिवस बाहेरच होती, नक्षलींनी त्यांचा जो पॅटर्न वगैरे होता, कुठं राहते काय करायला लागले ते पॅटर्न वगैरे हेरून त्यांनी अम्बुश लावला आणि त्या अम्बुशमध्ये जवानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि CRPF पण ह्या थिएटरमध्ये नवीन होते 2010चा आपण ज्यावेळी विचार करतोय. नंतर मग त्यांनी जे घटना वगैरे झाल्या त्यानंतर मग त्यांचं जे आहेत स्टडी वगैरे आहेत की बाबा कशामुळे घटना वगैरे झाली, त्यानंतर मग सावकाश त्यांनी जे काउंटर मेजर्स आहेत ते घ्यायला सुरुवात केली. मला एक सांगा की बटालियनची आक्रमकता आणि हिडमाची आक्रमकता ही नेमकी कशी होती? हां, हिडमा म्हणजे आपण म्हणू शकतो की हिडमा हा लोकल मुलगा होता इथला. तो इथं पोवर्तीचाच होता. बस्तरविषयी त्याला चांगली जाण होती. सुकमाचे जे टेरेन आहे त्याला व्यवस्थित जाण होती. दुसरा तो मुरिया जनजातीचा होता. मुरिया जनजाती लडाखू जनजाती मानली जाते. जसं बस्तरचे राजा होते त्यांनी पण इथल्या जनजातीला आपल्या सैन्यामध्ये भरती केलं होतं आणि शिकारीसाठी हे एकदम पारंगत आहेत. मग त्यामुळे हिडमाचं जे आपण कल्चर वगैरे बघतोय तर ती एक सुटेबल पार्श्वभूमी आहे जी इन्सर्जन्सी डेव्हलप करण्यासाठी ती होती. त्यामुळं ज्यावेळी या ठिकाणी तेलंगणामधून नक्षली आले तर त्यांनी अशा पोरांना पिक केलं जे स्मार्ट आहेत, जे लडाखमध्ये त्यांनी आपले कौशल्य दाखवलेत आणि हिडमा त्याच्यामध्ये पारंगत होता. आणि हिडमाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. त्यानं जवानांवर मोठे अटॅक केले आणि त्याचं जे प्रमोशन आहे ते पण फास्ट होत गेलं आणि 2022मध्ये हिडमा CC मेंबर पण बनला, म्हणजे बटालियन कमांडर नंतर. मला सांगा, हिडमाला त्याच्या बालेकिल्ल्यातून हाकलणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि तुम्ही हे चॅलेंज स्वीकारलं. म्हणजे एका मराठी पोलीस अधिकाऱ्याने अशा भागात येऊन हे चॅलेंज स्वीकारणं मोठी गोष्ट होती. हे नेमकं कसं, याबाबत तुमची तयारी झाली, तुम्ही काय यासाठी प्रयत्न केले? म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय माझी जी पोस्टिंग आहे ॲडिशनल SP ऑपरेशन नक्षल 2022मध्ये ती खूप महत्त्वपूर्ण होती. कारण की त्यानंतर मी सावकाश यांचा जो काम करण्याची पद्धत आहे ती बघितली. दुसरा त्यांची मोठी सगळ्यात स्ट्रेंथ होती, लोकल सपोर्ट त्यांना भरपूर होता या ठिकाणी. म्हणजे सगळे गावकरी वगैरे, कारण की जे रिक्रुटमेंट पण झालं होतं ते लोकल एरियामधूनच झालं होतं आणि आमचा प्रेझेन्स खूप कमी होता. आणि ज्यावेळी जवान 50-60 किलोमीटर ऑपरेशन्स करायला जायचे तर वापसीवर नक्षली अँबुश करायचे. मग आम्ही हे बघितल्यानंतर अशी स्ट्रॅटेजी ठरवली की यांचा जो कोर इलाका आहे, जो हा कोर इलाका आहे, पोवर्ती झालं, पुढं पालागुडा वगैरे झालं, ह्या ठिकाणी कॅम्प एस्टॅब्लिश करण्यात यावेत. आणि त्या स्ट्रॅटेजी अनुसार आम्ही कॅम्प एस्टॅब्लिश केले. म्हणजे मागच्या 2024मध्ये आम्ही फक्त हा बटालियन इलाक्यामध्ये सुकमा पोलिसांनी 11 पोलीस ठाणे उघडली आणि बिजापूर पोलिसांनी जवळपास 10 ठाणे त्याच्यामध्ये उघडली. याच्यामुळं हिडमाला 2025मध्ये हा इलाका सोडून करेगट्टालूवर आश्रय घ्यावा लागला. तर माझी जी ॲडिशनल SP आणि नंतर मग SPची पोस्टिंग बघताना ग्राउंड लेवलच्या जे समस्या मी बघितल्या ह्या ठिकाणी आणि त्यानंतर जे मेजर्स घेतले, पहिल्यांदा कॅम्प एस्टॅब्लिश केल्यानंतर मग आम्ही ऑपरेशन्स केले. त्याच्यामध्ये मग मोठ्या मोठ्या संख्येने नक्षली मारले गेले. जे की पहिल्यांदा असं होतं की आत आमचा प्रेझेन्स नव्हता आणि आमचे जवान जास्त शहीद व्हायचे. त्याला आम्ही सुधारणा करून आम्ही पहिल्यांदा कॅम्प लावले, त्यानंतर मग आम्ही ऑपरेशन्स केले आणि त्यानंतर तो एरिया पूर्ण शांत झाला. आज आपण नक्षलमुक्त सुकमामध्ये बसलेलो आहोत. मला एक सांगा की हिडमाच्या गडामध्ये पोलीस ठाण्याची उभारणी हे खूप, म्हणजे असं विचार केला तरी खूप त्यावेळेची परिस्थिती कठीण होती. तर टेकुलगुडम नंतर पुवर्ती हे 2 करत असताना माओवाद्यांनी कशा पद्धतीने हल्ले केले हिडमाच्या नेतृत्वात आणि काय ती परिस्थिती होती? म्हणजे माओवाद्यांचं असं होतं की या क्षेत्रामध्ये सुरक्षा बलांना घुसू द्यायचं नाहीये, एखाद मोठी घटना करायची आणि मग सुरक्षा बल त्यानंतर मग पुढचे 1-2 वर्ष येणार नाहीत, अशी त्यांची स्ट्रॅटेजी लगातार होती.
मागच्या 25-30 वर्षांपासून. तसं 2021मध्ये पण सुरक्षा बलाने ह्या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न केला होता, पण आमचे जे 23 जवान ज्यावेळी शहीद झाले, मग त्यानंतर ते पुढचे 2-3 वर्ष एफर्ट्स आहेत ते कमी झाले. पण 2024मध्ये ज्यावेळी आम्हाला टार्गेट भेटलं की 2026पर्यंत पूर्ण माओवाद्यांचा खात्मा करायचा आहे, त्यानंतर आम्ही लगभग 800 ते 900 फोर्सना घेऊन ज्यावेळी आम्ही एंट्री केली, त्यावेळी बटालियन पण 600-700 संख्येमध्ये होती आणि त्यांनी टेकलगुड्यामध्ये पोवर्तीच्या पुढे टेकलमध्ये येऊन त्यांनी अटॅक केला आणि 4 तास ही फाईट सुरू होती आणि त्यांनी अँबुश वगैरे करण्यामध्ये ते पारंगत आहेत. अँबुश पण लावला, त्यांनी कट ऑफ पण केलं सुरक्षा बलांना, पण आमचे जवान खूप बहादुरीने लढले आणि त्याच्यामध्ये व्याप गाडीचा आम्ही इस्तेमाल केला. 81 mm जे हत्यार आहेत जे त्यांचा आम्ही इस्तेमाल केला, ड्रोनचा आम्ही इस्तेमाल केला. ह्या जी टेक्नॉलॉजी आणि जवानाचं जे मनोबल होतं त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं, त्यामुळे आम्ही तो हल्ला परतून लावू शकलो. त्यामध्ये आमचे 3 जवान शहीद झाले, पण नक्षल्यांना तिथून पळ काढावा लागला. आणि त्यानंतर मग पुढच्या 15 दिवसामध्येच आम्ही पोवर्तीमध्ये आलो. पोवर्तीमध्ये आल्यानंतर पण त्यांनी 2-3 वेळा प्रयत्न केला अटॅक करण्याचा, पण तो आम्ही विफल केला आणि लगातार म्हणजे BGLचं त्यांनी अटॅक करत होते. ID ब्लास्ट केला, एका IDमध्ये आमची पूर्ण गाडी उडाली, त्याच्यामध्ये 2 आमचे जवान शहीद झाले. त्यानंतर 3-4 वेळा कॅम्पवर त्यांनी अटॅक केला. पोवर्ती गावामध्ये त्यांनी सिव्हिलियन किलिंग केल्या. पोवर्ती गावचे जे पटेल आहेत त्यांना त्यांनी मारलं. पोवर्ती गावातल्या लोकांची त्यावेळी तुम्ही जेव्हा या गावात पोलीस ठाणं उघडायला आले, हिडमाचा 12ही महिने याच गावात वावर असायचा, त्याचं अख्खं परिवारातले लोक, काका, आत्या, सगळे मोठे वडील पासून सगळे इथेच आहेत. तर ते सगळे इथं असताना त्याच्या विरोधात तुम्ही कारवाई करण्यासाठी इथं आले, पोलीस स्टेशन उघडलं. काय लोकांची मानसिकता होती? नाही म्हणजे मी तुम्हाला ते सांगतो, इथली लोक त्यांनी फक्त नक्षलीनंच बघितलं होतं. सरकार म्हणजे नक्षलींचं सरकार या ठिकाणी होतं, त्यामुळं ज्यावेळी आणि पोलीसच फक्त यायचे, बाकी गव्हर्नमेंट फंक्शनरी इथे येत नव्हते. त्यामुळे गावकरी ज्यावेळी आम्ही कॅम्प एस्टॅब्लिश करायला इथं आलो त्यावेळी चांगला सपोर्ट नव्हता गावकऱ्यांचा आणि एक प्रकारचं हॉस्टाईल एन्व्हायरमेंट होतं. आणि सिव्हिलियन किलिंग झाल्यानंतर मग ते जे डिस्टन्स आहे ते थोडंसं वाढलं, पण सावकाश आम्ही ह्या ठिकाणी सिविक ॲक्शन प्रोग्राम केला. हॉस्पिटल उघडलं या ठिकाणी. या ठिकाणी पोवर्तीमध्ये फील्ड हॉस्पिटल आहे. डेली जवळपास 200 लोकांची ट्रीटमेंट त्या ठिकाणी होते. PDS दुकान पहिल्यांदा इथून गावकऱ्यांना 40-50 किलोमीटर जावं लागत होतं. रोड आम्ही या ठिकाणी आणला. इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी आम्ही गावात घेऊन आलो. किती महिने लागले तुम्हाला गावकऱ्यांचा विश्वास? मग ते सांगतो मी तुम्हाला. पहिले 8 महिने तर आम्हाला एवढा काही चांगला प्रतिसाद नव्हता, पण सावकाश पुढच्या 1.5 वर्षामध्ये आम्ही चांगल्या फॅसिलिटी वगैरे घेऊन आल्यानंतर रस्त्याचं वगैरे काम सुरू झालं, बसेस सुरू झालं. त्यानंतर मग गावकरी थोडंसं आमच्याशी खुलून बोलावं लागले. आता गावकरी व्यवस्थित आहेत, ते व्यवस्थित बोलतात आणि सगळं आमच्या समोर येतात की आम्ही भीतीमुळे असं करत होतो वगैरे, आणि आता खूप चांगले संबंध आहेत. हिडमाच्या नातेवाईकांचा रोष आहे पोलिसांवर अजूनही? नाही, हिडमांच्या नातेवाईक त्यांनी अशा प्रकारचं कधी मी त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं नाही. त्यांना पण माहीत होतं की हिडमा हा जवानांना मारण्यामध्ये, गावकऱ्यांना मारण्यामध्ये सामील आहे. हिडमाच्या मम्मीनं पण तो ज्यावेळी एन्काउंटरमध्ये मारला गेला त्याच्या 4-5 दिवस आधीच त्याला अपील केलं होतं की बाळा आपण शेतीत काम करून खाऊ, तो माघारी ये. गावकऱ्यांना पण माहीत होतं की तो चुकीचा रस्ता होता, लोकांना मारणं, जवानांना मारणं, सरकारला काम न करू देणं. त्यामुळे मला नाही वाटत की हिडमाचे जे नातेवाईक आहेत त्यांचा रोष वगैरे आहे. आपण पण बघू शकतो तिथं, आपण हिडमाची मम्मी पण आहे, बहीण पण बसलेली आहे आणि पोलीस प्रशासन, CRPF वगैरे आम्ही सगळे त्यांच्याशी बोलत वगैरे असतो. ते पण आम्ही ज्यावेळी बोलतो त्यावेळी ते येतात. एकूणच आता मला सांगा, तुम्ही सुकमा SP मधून काम केलं, एकूणच डेव्हलपमेंटच्या बाबतीत तुम्ही म्हणजे माओवाद्यांशी बंदुकीने लढत होता, पोलीस ठाणी उघडली, अनेक ठिकाणी चकमकी झाल्या, तुम्ही स्वतः अनेक ठिकाणी एन्काउंटर मध्ये सहभागी होते. डेव्हलपमेंटच्या पातळीवर तुमच्या नेतृत्वात तुम्ही वेगळं किंवा सुकमा पोलिसांनी एकूण काय केलं? म्हणजे मी तेच म्हणतोय, फक्त आम्ही नक्षल ऑपरेशनवरच फोकस नाही केला. सुकमा पोलिसांनी सायमल्टेनियसली इथल्या लोकांचा विकास आणि त्यांचे मन जिंकून घेण्यावर पण खूप प्रयत्न केलेले आहेत. जसं कॅम्प एस्टॅब्लिश झाला, कॅम्पचा आम्ही केवळ नक्षल ऑपरेशनसाठी इस्तेमाल नाही केला, पण त्याला एक विकास केंद्र म्हणून आम्ही विकसित केलं. जसं कॅम्प एस्टॅब्लिश झाला, त्या ठिकाणी PDचं दुकान ओपन झालं, शाळा ओपन झाल्या, रोड आम्ही सगळ्या ठिकाणी बनवले. त्यानंतर मग बसेस सुविधा सुरू केल्या. आज सुकमामध्ये 13 बसेस अंदरुणी क्षेत्रामध्ये सुरू आहेत. पहिल्यांदा एक पण बस नव्हती. नंतर मग रोडची कामं जी खूप अशी पडली होती, लोक येण्या जाण्यासाठी 40-50 किलोमीटर जावं लागत होतं. मग ती रोडची कामं आम्ही मोठ्या प्रमाणात घेतली. जी RRP 1ची सडकं होती ती कंप्लीट केली. 17 ठिकाणी PMGSYची कामं सुरू आहेत आता सडकांची, जे आतल्या गावांमध्ये जोडणारी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त टावरचं काम जे आहे, जे जिओचे टावर आहेत, BSNLचे टावर आहेत, जवळपास 200पेक्षा जास्त टावर मागच्या 2 वर्षामध्ये पोलिसांच्या मदतीनं आतल्या क्षेत्रामध्ये लावले गेलेले आहेत. आणि इथल्या यूथना पण आम्ही कनेक्ट करतोय, जसं त्यांच्याशी व्हॉलीबॉल खेळणं, फुटबॉल खेळणं, मग त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवणं, भारत दर्शन वगैरे करवणं, दिल्लीला पाठवणं वगैरे, तसे इनिशिएटिव्ह सुरू आहेत. एक
ह्या ठिकाणी एक योजना सुरू करण्यात आली, नियत निलाणार योजना म्हणून, ज्या ठिकाणी कॅम्प एस्टॅब्लिश झाला आहे त्याच्या आसपासची 5 गावं त्या डेव्हलपमेंट सॅच्युरेशनसाठी सिलेक्ट करण्यात आली. तर जवळपास सुकमाची 150 गावं त्याच्यामध्ये सिलेक्ट झाली, कारण 30 कॅम्प होते. आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जितना पण योजना आहेत, जसं महतारी यंदोन योजना झाली, राशन कार्ड झालं, आधार कार्ड झालं, पेन्शन झालं, त्या सगळ्या योजनांचं सॅच्युरेशन त्या ठिकाणी करण्यात आलं. सर मला एक सांगा की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे 2000 मार्च 26चं टार्गेट दिलं होतं, तर त्यावेळी तुम्ही आत्ताही सुकमा एस पी त्यावेळी सुकमा एस पी होता, तुम्हाला वाटलं होतं हे टार्गेट म्हणजे संपूर्ण देशातला जो माओवाद प्रभावित बेल्ट आहे त्या ठिकाणी हे याला यश मिळेल, तुम्हाला काय वाटलं होतं? नाही, सुरुवातीला ज्यावेळी 2-3 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी बघतो, ज्यावेळी पहिल्यांदा टार्गेट देण्यात आलं 2024मध्ये, त्यावेळी आम्हाला पण थोडीशी शंका होती. असं नव्हतं की, कारण की आम्ही बघत होतो की प्रॉब्लेम खूप मोठा आहे म्हणून. मग आम्हाला पण असं वाटत होतं काय माहीत होईल का नाही होईल काय माहीत नाही, पण मनात होतं की चला चांगले एफर्ट्स आहेत, इंटेन्शन चांगलं आहे आणि आपण चांगलं काम करत राहू. पोलीस प्रशासन, CRPF यांच्या मदतीनं आम्ही काम करत राहिलो आणि आम्हाला यश भेटत राहिलं आणि चांगले एन्काउंटर झाले. मग मोठ्या प्रमाणात नक्षलींनी सरेंडर पण केलं, गावकऱ्यांचा पण सहभाग भेटला, समाज प्रमुख जे आहे तिथले आदिवासी, सर्व आदिवासी समाज प्रमुख, त्यांचा पण आम्हाला सपोर्ट भेटला. आणि मी म्हणतो एक देवी शक्तीनं ह्या ठिकाणी मदत पण केलेली आहे, कारण की एवढी मोठी समस्या आणि त्याचं पुढच्या ठरवून 1-2 वर्षामध्ये त्याला संपवणं हे खूप मोठं एक यश आहे. त्याच्यासाठी जे केंद्र सरकारनं जे दिलेलं आहे, स्पेशली माननीय गृहमंत्रीची, आपलं राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जे खंबीरपणे सुरक्षा बलाची जी पाठीशी होते, त्याच्यामुळे एक रिझॉल्युशन होतं की नाही हे कंप्लीट करायचंच आहे. मला एक सांगा की एक जी म्हणजे आता काही माओवादी नेत्यांनी, मोठ्या माओवादी नेत्यांनी देवजींनी तेलंगणात आत्मसमर्पण केलं, भूपतींनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं, तर एकूणच माओवादी संघटनेतली ही दुफळी कधी तयार झाली? म्हणजे एक नेतृत्व शस्त्र सोडावं असं म्हणून भूपतीचा दावा आहे की आम्ही तेव्हाच निर्णय घेतला होता की आम्हाला शस्त्र सोडायची आहेत आणि एक लिडरशिप त्याला गद्दार ठरवत आहे. एकूण या संघटनेत मतभेद कसे तयार झाले? नाही, म्हणजे मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की संघटना ज्यावेळी छत्तीसगडमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये होते, ज्यावेळी सुरक्षा बल रिसिव्हिंग एंडवर होते, म्हणजे आमच्या सुरक्षा बलांच्या जास्त कॅज्युअलिटी वगैरे झाल्या होत्या, त्यावेळी नक्षलींचं मनोबल खूप जास्त होतं आणि त्यावेळी ज्यांचं मनोबल जास्त होतं त्यावेळी कधीही शस्त्र खाली ठेवण्याची भाषा झालेली नाही आहे. ज्यावेळी नक्षली मोठ्या प्रमाणात मारले जाऊ लागले 2024 आणि 2025मध्ये 500पेक्षा जास्त नक्षली छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या ठिकाणी मारले गेले. मग त्यानंतर नक्षलींमध्ये 2 गट तयार झालेले आहेत. एक गट जो भूपतीच्या अंडर होता, ज्यांना शस्त्र ठेवायची होती आणि सरेंडर करायचं होतं, आणि दुसरा गट देवजीच्या अंडर होता, ज्यांना या शस्त्राचा त्याग नव्हता करायचा. बारसेदेवा झालं, त्याच्यामध्ये हिडमाचा पण समावेश वगैरे आहे. तर ही जी फळी झालेली आहे ही 2025मध्ये झालेली फळी आहे. त्याआधी कधीही माओवाद्यांनी असं नाही लिहिलं की आम्ही शस्त्र ठेवतोय वगैरे. उलटं त्यांचं असं होतं की आम्ही ही क्रांती करू, पूर्ण भारतवर्षाला आमच्या कंट्रोलमध्ये आणू वगैरे. त्यामुळे मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही तथ्य आहे की पहिल्यांदाच त्यांनी विचार केला होता. जे नक्षल ऑपरेशन झालेले आहेत, सुरक्षा बलाने जे काम केलं, त्याच्यामुळे जो दबाव निर्माण झाला आहे त्याच्यामुळे ते सरेंडर झालेलं आहे. आणि हे आयडिओलॉजिकल सरेंडर नाही आहे असं आमचं कंटिन्युअसली म्हणणं आहे. ते एक भीतीतून निर्माण झालेलं सरेंडर आहे. मला एक सांगा की हिडमाच्या मृत्यूनंतर एक गाणं तयार झालं आणि त्या गाण्यावरून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. पुणेसारख्या शहरात सुद्धा ते गाण्यावरून काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. अनेक ठिकाणी ते गाणं वाजवलं जातं. काय वाटते तुम्हाला, हिडमाची लोकप्रियता वाढली आहे? नाही, आपण त्याला 2 पातळीवर बघू. ग्राउंड लेवलला काय आहे हिडमाची लोकप्रियता? हे हिडमाचं गाव आहे आणि हा पूर्ण जिल्हा जो आहे, ज्या ठिकाणी हिडमानं लहानापासून मोठ्या प्रमाणात काम केलं. ज्यावेळी तो मारला गेला त्यावेळी त्याच्या अंत्यविधीसाठी 700 ते 800 लोक होते, याच्यापेक्षा जास्त लोक नव्हती या ठिकाणी. त्यानंतर इथल्या लोकल लोकांनी त्याच्यासाठी कुठलंही आंदोलन वगैरे असं काही केलेलं नाही आहे ना. आमच्याकडे कोणी प्रतिनिधी मंडळ आलं की हिडमाला तुम्ही मारलं, असं झालं तसं झालं म्हणून. लोकांमध्ये इथल्या जी लोकल लोक आहेत त्यांना हिडमाशी जास्त लेणं घेणं नाही आहे. लोकांना माहीत आहे की त्यांना डेव्हलपमेंट नाही करू दिलं आणि बऱ्याच लोकांना मारलं, त्याच्यामुळे बऱ्याच जवानांना शहीद झालं. त्याच्यामध्ये केवळ बाहेरची लोकं नव्हती, या ठिकाणी लोकल जी लोकं होती, जवान वगैरे जी आहेत ते पण इथली लोकलच लोकं होती, ते पण मारले गेलेले आहेत. त्यामुळे इथलं लोकल लेवलला त्याला भरपूर असा सपोर्ट नाही आहे. त्याला जो सपोर्ट भेटतो आहे तो काही सेक्शन्स असा आहे ज्यांना असं वाटतं की माओवादी संघटना आहे तीच राहिली पाहिजे, ही विचारसरणी जी सशस्त्र विचारसरणी ती राहिली पाहिजे, ती लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून करतायत. मी तुम्हाला मानतो पुवर्तीमध्ये इथल्या लोकांनी काही नाही केलं, पण मुलगू जिल्ह्यातून 80 लोक पुवर्तीमध्ये आले होते हिडमाचे जे त्याच्यासाठी कार्यक्रम वगैरे करायला. आता मुलगू लोकांचा काही संबंध आहे या ठिकाणी येण्याचा, तर आपण ते बघितलं पाहिजे की कुठली लोकं करतायत, त्यांचा उद्देश काय आहे. पण लोकल लेवलला त्याला असा सपोर्ट नाही आहे ना, इथला यूथ त्याला असा सपोर्ट करतो. मला सांगा, आज आता तुम्ही सुकमा SP म्हणून सोडून तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात जातात, एकूण
आत्ता काय वाटतं तुम्हाला या भागात संपूर्ण म्हणजे बस्तर असेल दंडकारण्यामध्ये माओवादी विचारधारेला परत एकदा संधी मिळेल असं वाटते का? म्हणजे जी चर्चा वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे की अजूनही पुढच्या नवीन स्वरूपात येऊ शकते, काय यासाठी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटते? नाही म्हणजे या ठिकाणी म्हणजे सशस्त्र मावा तर संपलेला आहे, पण जी चुनौती आहे त्या कमी नाही आहेत. तुम्ही बघताय हा जो क्षेत्र आहे सुकमा, याची लिटरसी रेट आहे ती 30% आहे. पूर्ण भारतामध्ये सगळ्यात कमी आहे लिटरसी रेट. तर या ठिकाणी जे लोकांचं जीवनमान आहे त्याला रेस करण्यासाठी बरेच काम बाकी आहे आणि प्रशासन काम करते. प्रशासनानं स्टेप इन केलेलं आहे, कारण की पहिल्यांदा त्यांना घुसूच देत नव्हते. तर मग जे विकास काम करणाऱ्या एजन्सी आहेत त्यांनी फॉरेस्ट विभाग झालं, रेव्हेन्यू डिपार्टमेंट झालं, ती लोक करायला लागलेत. पण पूर्ण एक त्याला 2-3 पिढ्या लागतील, कारण की एवढं मागास आहे हा पूर्ण क्षेत्र वगैरे. आदिवासी लोक आहेत, साधी सिंपल लोक आहेत, तर त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्यांना थोडंसं रिस्पेक्ट करून वगैरे आपण जर पुढं राहिलो आणि त्यांच्याशी जसं आम्ही साधला असं मागच्या 2-3 वर्षामध्ये आम्ही गावकऱ्यांशी संवाद साधला, पोलीस झालं, प्रशासन झालं, त्यांचा संवाद जर गावकऱ्यांशी राहिला आणि गावकऱ्यांचे जे बेसिक इश्यू आहेत त्याला जर आम्ही रिझॉल्व केलं तर मला नाही वाटत की पूर्ण ह्या ठिकाणी ही समस्या पुन्हा जनरेट होईल. आणि ह्या ठिकाणी पोलीस पण आता पूर्ण सक्षम झालेली आहे. 80-90 दशकामध्ये पोलिसांकडे तेवढी संसाधनं नव्हती, पण आजच्या ह्याच्यामध्ये पोलीस वगैरे पूर्ण सक्षम आहे आणि मला नाही वाटत की त्यांना कुठलाही संधी, ॲटलिस्ट बस्तरचं मी सांगतो की इथं त्यांना अवेलेबल नाही आहे. पण आम्ही येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये ह्या ठिकाणी चांगला विकास केल्यानंतर गावकऱ्यांचं जीवनमानात बदलाव चांगला येईल आणि गावकरी पण जे मेनस्ट्रीममध्ये आहेत जसं अन्य भारतातले नागरिक आहेत तशा प्रकारे या ठिकाणची लोक पण होऊन जाते. शेवटचा प्रश्न, तुम्ही माओवाद या भागातून हद्दपार करण्यासाठी, हिडमाला इथून हे करण्यासाठी घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? तुमचं आता हे तुम्ही जे सगळं मिळवलेलं यश आहे, घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या घरी? मतलब घरातल्यांना ऑफकोर्स अभिमान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांचं असं असायचं, स्पेशली मम्मी, अरे यार ते माहीत नाही माझा मुलगा सेफ आहे की नाही, माझा मुलगा जंगलात गेला आहे. मग त्यांच्या मम्मीपर्यंत घटना जायच्या की तिथं आयडी स्फोट झाला आहे, जवान शहीद झाले. आई कुठं असते? आई तिकडे गावाकडे असते कोल्हापुरामध्ये, आणि बिजापूर जिल्ह्यामध्ये पण आमचं घर आहे कर्नाटकामध्ये. तर त्या ठिकाणी आईवडील असतात, शेती पण आहे आमची. तर मग त्यांचं आईवडिलांचा तर बेसिक कन्सर्न असतो की आपला मुलगा सुरक्षित आहे का नाही. आणि कधी पण अशी घटना झाल्यानंतर मी त्यांना कधी सांगायचो नाही की अशी घटना झाली, कारण की मला माहीत होतं ते टेन्शन वगैरे घेतात म्हणून. पण त्यांना समजायचं, कोणतरी सांगायचं जाऊन की अशी त्या ठिकाणी घटना झालेली आहे म्हणून. मग सगळ्यात आधी असायचं की तू काळजी घे, तू तिथून बदली करून घे वगैरे, म्हणजे जे बेसिक कुठल्या पण पालकांचं असतं. पण मी त्यांना समजायचं काही नाही, मी सुरक्षित आहे, मला काही झालेलं नाही आहे आणि भरपूर जवान आहेत, आपली सेफ्टी सिक्युरिटी व्यवस्थित आहे, तसं आईवडिलांना समजावून सांगायचो. पण मला माहीत होतं ह्या ठिकाणची कंडिशन्स काय आहे. आणि सगळ्यांचं असं होतं की त्यांना असं होतं की आपला मुलगा सुरक्षित राहायला पाहिजे. आणि देवाच्या कृपेने मला तर काही झालेलं नाही आहे, पण माझ्यासाठी समस्या मोठ्या होत्या. माझ्या समस्या तर माझ्या जवानांना वाचवणं होतं. या ठिकाणी माझा अडिशनल SP शहीद झाला, जवान पण माझ्यासमोर शहीद झाले. पण मी जास्तीत जास्त प्रयत्न केला की आपले जवान सुरक्षित राहिले पाहिजेत आणि मला त्याचा अभिमान पण आहे. एवढे मोठे नक्षल ऑपरेशन आम्ही केले, जेवढ्या कमीत कमी कॅज्युअलिटी आपल्या जवानांच्या होतील त्याच्यावर मी लक्ष दिलं, रादर दॅन की माझी स्वतःची जी सेफ्टी सिक्युरिटी आहे. किती कॅज्युअलिटी होती तुम्ही SP होण्यापूर्वी आणि नंतर किती कमी झाली? नाही, मी ते सांगतो. सुकमामध्ये मागच्या 20 वर्षांमध्ये 600पेक्षा जास्त जवान शहीद झालेले आहेत. पण मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही, माझा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये 6 जवान शहीद झालेले आहेत. तर मग मी भरपूर प्रयत्न केला की होऊच नाहीत म्हणून. 600चा आकडा 6वर आला. हां, 600चा आकडा 6वर आला. आणि आपण आता म्हणू शकतो की 2026मध्ये आतापर्यंत 0 आहे. ते कदाचित संपलं आहे आता, कुठल्याही घटना पण होत नाहीत, नागरिक पण मारले जात नाहीत. 2026मध्ये मला सांगताना खूप चांगलं वाटतं. एक एन्काउंटर आम्ही केला होता 3 जानेवारीला, त्याच्यामध्ये 12 नक्षली मारले गेले होते. त्यानंतर कुठलाही नक्षल अपराध सुकमाच्या ठाण्यामध्ये दर्ज नाही झालेला आणि पहिलं वर्ष असं आहे. धन्यवाद, थँक्यू, शुभेच्छा. थँक्यू. तर हे होते पोलीस अधीक्षक सुकमाचे किरण चव्हाण आणि त्यांनी संपूर्ण प्रवास सांगितलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद संपवण्यामध्ये सुकमा जिल्ह्यानं आणि या बटालियनच्या संदर्भात, हिडमाच्या संदर्भात किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या ज्या ऑपरेशन्स आहेत हे खूप महत्त्वपूर्ण होते. आणि एकूणच पुढच्या भविष्यात जर माओवाद परत आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर विकास हाच त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय आहे, असंही किरण चव्हाण सर यांनी आता सांगितलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, पुवरती, छत्तीसगड.